जिहाद या शब्दांना गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातलं वातावरण पुरतं ढवळून निघाले। लव जिहाद, लँड जिहाद एवढंच काय, अगदी वोट जिहाद अशा शब्दांची आताच्या देशाला, महाराष्ट्राला सवय झाली। पण नाशिक मधला जिहाद, कालचा कोल्हापूर मधला जिहाद किंवा मीरा भाईंदर मधला जिहाद ही गंभीर प्रकरण आहेत। हिंदू मुलीनं मुस्लिम मुलावर प्रेम केलं, मग विवाह केला, मग धर्मांतर झालं की त्याला सर्रास लव जिहाद म्हटलं जात होतं। पण आता हे धर्मांतर संघटित पातळीवर होतंय का अशी भीती निर्माण झाली आहे। नाशिक आणि कोल्हापूर मधल्या प्रकरणामधल्या मुलींची वय ही यातली आणखी एक चिंताजनक बाब आहे। 18-19 वर्षांच्या मुली यामध्ये आहेत। मुलींशी संबंध प्रस्थापित करायचे, त्यांचे व्हिडिओज तयार करायचे आणि मग त्यांना ब्लॅकमेल करायचं, हे भयंकर आहे। जगाची समजही पूर्णपणे येण्या अगोदर मुली या जाळ्यामध्ये ओढल्या जात आहेत का? मुलींच्या कोणत्याही असहाय्यतेचा फायदा घेतला जातोय का? हे प्रश्न निर्माणच होणं हेच गंभीर आहे। मीरा भाईंदर मध्ये काल एकानं पहलगाम मधल्या हल्ल्याप्रमाणे दोघांना धर्म विचारून चाकू खुपसला। दोघे सुरक्षा रक्षक होते। हल्ला करणारा मुलगा कोण होता हेही त्यांना माहित नव्हतं। इंटरनेटवर अतिरेकी संघटनांची मटेरियल्स वाचून, व्हिडिओ पाहून तो प्रेरित झाला होता अशी प्राथमिक माहिती आहे। ही सगळी प्रकरणं एकमेकांशी थेट जोडली गेलेली नाहीत, पण हिंदू मुस्लिम या वादाला फोडणी देणारी आहेत। त्यामुळेच या सगळ्याची गंभीरपणे आणि सगळ्या बाजूंनी चर्चा होणं गरजेचं आहे। या सगळ्याबाबत बोलूयात, पण ज्या प्रकरणांमुळे हे सगळी चर्चा समोर आलेली आहे ती प्रकरणं नेमकी काय काय आहेत यावर एक नजर टाकूया। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात जिहादची प्रकरणं वाढली आहेत। TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानंतर मीरा भाईंदर, घाटकोपर आणि कोल्हापूर मधल्या प्रकरणांमुळे महाराष्ट्र हादरलाय। कोल्हापूरच्या शिरोली गावामध्ये शाहिद संदे हा नराधम तरुणींचे अश्लील व्हिडिओज काढून त्यांना ब्लॅकमेल करत होता। हे प्रकरण गावच्या सरपंचांपर्यंत पोहोचलं आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली। त्याचा साथीदार शाहरुख हा अजूनही फरार आहे। यातली धक्कादायक बाब म्हणजे शाहिदकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडिओज असल्याचा पोलिसांना संशय आहे। या प्रकरणाविरोधात ग्रामस्थांनी आज मोर्चा काढला। ज्या पद्धतीने कलम लावायला पाहिजे त्या पद्धतीने लावत नाहीत आणि आरोपी 4 दिवसांना पुन्हा मोकाट सुटते आणि पुन्हा नवीन धंदे करायला तयार होते। पोलीस या प्रकरणात आधी कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते असा आरोप माजी सरपंचांनी केलाय। माझं तर असं मत आहे की या ज्या मुस्लिम समाजाच्या मुलग्यानं जे कृत्य केलंय लव जिहादचं, तर ह्याला मी माजी सरपंच म्हणून ह्याच्या घरावरती डोजर चालवावा असं मागणी मी या ठिकाणी करतोय। मुंबईच्या घाटकोपरमध्ये फिरोज इक्बाल नावाच्या आरोपीनं 5 आणि 6 वर्षांच्या मुलींशी अश्लील चाळे केले। त्याला अटक करण्यात पोलिसांनी हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलाय। संबंधित पोलिसांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली। हमारी बेटियों के साथ में जो राक्षस वो मुस्लिम माफिया, नौजवान गोरे मुस्लिम लड़कों को आगे लाके जो किया जा रहा है वो एक षड्यंत्र है। मुंबई लगतच्या मीरा भाईंदर मध्ये एका तरुणानं 2 सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला। तुझा धर्म कुठला, तू कलमा म्हणू शकतोस का असं विचारत आरोपी जय बन्सारीनं दोघांना चाकून भुसकलं। मीरा रोडच्या नयानगर परिसरातली ही घटना आहे। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखत सरकारनं याचा तपास तातडीनं ATS कडे सोपवला। त्याचप्रमाणे NIA सुद्धा या तपासावर लक्ष ठेवून आहे। आरोपी जैब हा पुस्तकं आणि वेबसाईट्सवरील मजकूर वाचून धर्मवेडा झाला असं प्राथमिक तपासात समोर आले। पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। नाशिक मधला TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामुळे आधीच खळबळ उडालेली असताना या ताज्या प्रकरणामुळे हिंदुत्ववादी चांगलेच खवळलेत। या गोष्टी पूर्णपणे बंद व्हायला हव्यात आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी सामान्य नागरिक करतायत। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।